नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे, ते म्हणजे तलाठी भरतीच्या संदर्भात. नेमकी तलाठी भरती कोण घेणार आहे या प्रश्नाचं उत्तर या पत्रामध्ये आपल्याला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचा आहे, त्याचबरोबर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायचा आहे. तर हे जे लेटर आहे हे आहे या ठिकाणी 30 एप्रिल 2026 आणि हे कोणाला पाठवलेलं आहे? सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी. विषय काय आहे? तर विषय आहे ग्राम महसूल अधिकारी. म्हणजेच काय आहे या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच कोण आहे? तलाठी. तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता मागणी पत्र शासनास सादर करण्याबाबत. म्हणजे याचा अर्थ काय आहे? किंवा शासनाला मागणी पत्र जे आहे ते पाठवायचं आहे आणि ते मागणी पत्र या ठिकाणी कुठं पाठवलं जाणार आहे? शासनामार्फत या ठिकाणी किंवा एवढ्या जागा आहेत हे MPSCला सांगितलं जाणार आहे. ठीक आहे, मग त्याबाबतचं हे या ठिकाणी मागणी पत्र आहे की सर्व विभागीय आयुक्तांना. आता यामध्ये ऑलरेडी सरकारचा जो महसूलचा जो आकृतीबंध आहे तो सरकारनं ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे की किती प्रमाणात पदं आहेत, किती तलाठीचे पदं हे या ठिकाणी की रिक्त आहेत आणि किती टोटल या ठिकाणी तो महसूलचा आराखडा आहे तो ऑलरेडी डिस्कस केलेला आहे आणि सरकारनं तो प्रेझेंट केलेला आहे. तर यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे की शासन निर्णय महसूल विभाग 2 एप्रिल 2026 अन्वये 2 एप्रिल 2026 अन्वये महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आले आहे. ओके, आपण ऑलरेडी आकृतीबंध पण पाहिलेला आहे व्हिडिओच्या स्वरूपात आणि सदर सुधारित आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरणे आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे? लवकरच जाहिरात जे येणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी. म्हणजे बिंदू नामावली म्हणजे काय आहे? किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये किती जागा आहेत ते तुम्हाला तपासून घ्यायचे आहेत आणि त्यानुसार ज्या जिल्ह्यामध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे या जिल्ह्यामध्ये पेसा व बिगर क्षेत्राचे स्वतंत्र मागणीपत्र व उर्वरित जिल्ह्यांचे एकूण रिक्त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सादर करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास 8/5 म्हणजे 8 मे 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये सादर करावे ही विनंती. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की 8 मे पर्यंत या ठिकाणी ह्यांना टाइम दिलेला आहे. त्यानंतर शासनामार्फत जे मागणीपत्र आहे ते या ठिकाणी कोणाकडे जाणार आहे? MPSCकडे. म्हणजे तलाठी जी एक्झाम आहे, तलाठी एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे? त्याच्यामध्ये तलाठी एक्झाम ही MPSCच कंडक्ट करणार आहे आणि निश्चित याचा जो अभ्यासक्रम आहे तो MPSC देईल. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जो सिलेबस आहे तो तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण काही सिलेबस काही खूप काही असा अलग किंवा खूप काही चेंज होणार नाही, परंतु त्याचा जो काही सिलेबस असेल तो MPSC देईल, परंतु सिलेबस निश्चितच तोच असणार आहे. त्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी डायरेक्शन अकॅडमी ने घेऊन आलेली आहे तलाठी भरतीची स्पेशल बॅच आणि ज्या स्पेशल बॅचवर आपल्याला या ठिकाणी स्पेशल डिस्काउंट आहे ते म्हणजे या ठिकाणी 999 रुपयाला ही बॅच अवेलेबल आहे. यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस त्याचबरोबर या ठिकाणी PDF नोट्स आणि टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल असणार आहे. तर याचे डेमो लेक्चर्ससुद्धा बॅचमध्ये अवेलेबल आहेत. जरूर पहा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. ओके, आणि व्हिडिओ किंवा अपडेट आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू, ऑल द बेस्ट. लेट्स जॉईन डायरेक्शन.